लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 31-17 असा विजय मिळवत महायुतीला पाणी दाखवलं। राज्याच्या राजकारणातला सर्वात महत्त्वाचा जिल्हा, जिथं 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेला कोण कोण उमेदवार असणार, कोणाचं पारडं जड असणार, या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जावेद तांबोळे आणि आपण पाहताय महासत्ता। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा तब्बल 1.5 लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला। कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवला। कोल्हापूर जिल्ह्यात 10 आमदार आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 6 तर हातकणंगले मतदारसंघात 4 असे एकूण 10 मतदारसंघ। कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, भुदरगड, चंदगड आणि कागल मतदारसंघ, तर हातकणंगले मतदारसंघात इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले आणि पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघ। कोल्हापुरात अटीतटीची आणि सर्वात लक्षवेधी लढत असते ती कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात। या ठिकाणी कोल्हापुरातील पारंपरिक प्रतिस्पर्धी महाडिक आणि पाटील यांच्यात थेट लढत होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक यांचा पराभव केला। पराभवानंतर अमल महाडिक यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला। त्यानंतर झालेल्या राजाराम कारखाना निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अमल महाडिकांचा आत्मविश्वास वाढलाय, मात्र त्यांना रोखण्यासाठी सतेज पाटील आपले पुतणे ऋतुराज पाटील यांच्या मागणं संपूर्ण ताकद लावणार आहेत, हे मात्र निश्चित आहे। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य ही काँग्रेसची डोकेदुखी ठरणार आहे। इकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव केला। मात्र आता होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मात्र कोल्हापूर उत्तरच्या जागेवर दावा केलाय, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे सत्यजित कदम हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। तर दुसऱ्या बाजूला खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सुद्धा कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे महायुती म्हणून जर एकत्र सर्व पक्ष लढले तर कोल्हापूर उत्तरमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। मात्र महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात कोण उतरणार याचीही चर्चा आहे। मात्र मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांची नावे चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। सध्या तरी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेससाठी बालेकिल्ला समजला जातोय। काँग्रेसचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील लक्षवेधी विधानसभा मतदारसंघ म्हणजे करवीर विधानसभा। 2019ला शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांचा PN पाटील यांनी पराभव केला। मात्र आता त्यांच्या निधनामुळे राहुल पाटील, PN पाटील यांचे चिरंजीव ते त्यांचा राजकीय वारसा पुढे नेणार आहेत। त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलंय। राहुल पाटील यांना करवीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सहानुभूती तर मिळणारच आहे। त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत PN पाटील यांनी शाहू महाराजांना मोठं मताधिक्य दिलंय। या मताधिक्याचा सुद्धा फायदा राहुल पाटील यांना होणार असल्याचं बोललं जात आहे। राधानगरी भुदरगड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी KP पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता। मात्र सध्या आबिटकर हे शिवसेना शिंदे गटासोबत गेल्याने त्यांच्या बाबतीत मतदारसंघात नाराजी असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांच्या विरोधात KP पाटील असणार की काँग्रेसकडून AY पाटील असणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। AY पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ दुर्गम समजला जातो। या ठिकाणी विद्यमान आमदार राजेश पाटील हे सध्या अजित पवार गटाकडे आहेत। मागील निवडणुकीत राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात काटेकी टक्कर झाली होती। मात्र या निवडणुकीत राजेश पाटील यांनी विजय मिळवला होता। चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे। एका बाजूला काँग्रेसकडून अप्पी पाटील हे इच्छुक आहेत, तर दुसऱ्या बाजूला संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबुळकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही।
इकडे राजकीय विद्यापीठ समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे कागल मतदारसंघ, अर्थातच मुश्रीफ यांचा बालेकिल्ला. त्यांच्या विरोधात 2019 मध्ये समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल 90,000 मते मिळवली होती. कागल मतदारसंघात महायुती एकत्र लढणार की विभक्त लढणार यावरच संपूर्ण कागल मतदारसंघाची समीकरणे अवलंबून आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी अमरीश घाटगे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महासत्ताला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.